छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर अजूनही महायुतीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही। दरम्यान काल रात्री महायुतीच्या झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदेंकडून संदीपान भुमरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। संदीपान भुमरेंच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाला असल्यास छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे। याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी वैभव परब। वैभव, खरं तर आपण पाहतोय की छत्रपती संभाजीनगर मधली जी निवडणूक आहे अतिशय महत्त्वाची असणार आहे, आणि तिथल्या लढती संदर्भात काय सांगणार आहात? विशाल, ही निवडणूक आहे ती बाळासाहेब ठाकरे यांच्या दोन पट्ट्यांमध्ये होणार आहे। ती म्हणजे एक चंद्रकांत खैरे आणि दुसरे म्हणजे संदीपान भुमरे। हे दोन्ही पण कट्टर शिवसैनिक आहेत। एकानं एकनाथ शिंदेंच्या साथीला आलेले आहेत, तर एक उद्धव ठाकरेंसोबत अजूनही कायम आहेत। त्यामुळे या दोन मित्रांमध्ये आता ही लढाई पाहायला मिळणार आहे। आता संदीपान भुमरे यांच्यावर जवळपास काल रात्री 3:30 वाजता शिक्कामोर्तब झाल्याची बातमी समोर येत आहे। कारण का छत्रपती संभाजीनगर ही जागा आहे ती एकनाथ शिंदेंसाठी राखीव ठेवण्यात आली होती, परंतु तिकडचा उमेदवार कोण यावर एकमत होत नव्हतं। भागवत कराड यांनी देखील प्रयत्न केले होते। दुसरीकडे विनोद पाटील मराठा क्रांती मोर्चाचे त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते। मराठा चेहरा म्हणून त्यांना देखील समोर आणलं जात होतं, परंतु अखेरीस संदीपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे ती समोर आलेली आहे। आता संदीपान भुमरे हे नेमके कोण आहेत, तर जवळपास 5 टर्मचे हे आमदार राहिलेले आहेत आणि 2 वेळा यांना मंत्रिपदात सहभागी करून घेण्यात आलेलं आहे। एकदा ठाकरेंनी देखील सहभागी केलं आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी त्यांना देखील पुन्हा संधी दिलेली आहे। त्यामुळे दांडगा अनुभव संदीपान भुमरे यांच्या पाठीशी असताना आता चंद्रकांत खैरे यांच्याशी जी लढाई असणार आहे, निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांनी आपला ठसा तिकडे उमटवलेला आहे। दुसरीकडे इतर जे पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन आता संदीपान भुमरे हे चंद्रकांत खैरेंवर मात करतायत का, हे देखील पाहणं तितकंच मजेशीर ठरणार आहे। कारण का दोन एकेकाळीचे मित्र आता एकमेकांच्या समोर टाकणार आहेत। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हे बंड झाल्यानंतर या सगळ्यांमध्ये जे नातं तयार झालं, दुरावा निर्माण झाला, आता पुन्हा याचं रूपांतर आता निवडणुकीत होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता संदीपान भुमरे हे कोणावर मात करतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। विशाल, खरंय वैभव, मात्र तिथला मतदार राजाच आता ठरवणार आहे की कुणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकायचं ते। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।